संभाजीनगरच्या कन्नड मधील कालीमठ येथे पोषण आहार किट वाटप करण्यात आले। प्रकल्प संचालक अप्पासाहेब उगले यांनी सांगितले की ऊसतोड कामगार हा जीवनातील संघर्ष कामगार संघटना आहे। यांनी आपल्या गावातील मुला मुलींचे शिक्षण घेतलेच पाहिजे, तसेच काही अडचण आल्यास मराठवाडा ऊसतोड कामगार संघटना आपल्या पाठीशी आहे, असे त्यांच्याद्वारे बोलण्यात आले। जिल्हा समन्वयक कामेश गवडी, अनूप मोरे सहित ऊसतोडचे कामगार तिथे उपस्थित होते। नमस्कार, मी अप्पासाहेब उगले, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेमार्फत औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारच्या महिला आणि मुलं यांच्या हक्काचे संरक्षण यासाठी आम्ही काम करतोय आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेमार्फत ऊसतोड कामगारातील महिला आणि मुलं यांना पोषण आहार मिळावा यासाठी एक सॅम्पल म्हणून आम्ही एक किट, अन्नधान्याची किट आम्ही इथं देण्याचा प्रयत्न केला। याचा उद्देश हा होता की त्यांना पोषण आहार मिळावा आणि त्यांचं इम्युनिटी पॉवर वाढावी, तर हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। मी या निमित्ताने सगळ्या औरंगाबाद जिल्ह्यातील ऊसतोड कामगार यांना आवाहन करतो की त्यांनी आपले नाव ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करून घ्यावी व आपल्याला सगळ्या सामाजिक योजनांचं बेनिफिट मिळण्यासाठी, सोशल एंटायटलमेंट स्कीमचं बेनिफिट मिळण्यासाठी आपले सगळे कागदपत्र आपण तयार करून घ्यावे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण प्रयत्न करावे की जेणेकरून आपल्याला त्या विविध योजनांचा लाभ मिळेल। तसेच आपण आपल्या परिसरामध्ये जास्तीत जास्त आपण आपल्या मुलांना शाळेमध्ये त्यांना घालावं व महिलांचे आरोग्य कसे सुरक्षित राहील यासाठी पण आपण प्रयत्न करावी, ही मी आपणास विनंती करतो। धन्यवाद। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी निलेश पवार, छत्रपती संभाजीनगर।